चला भारतीय पद्धतीने हुमस किंवा हमस बनवूया. नमस्कार, मी अश्विनी. आज हमस नावाचं एक अत्यंत प्रसिद्ध असं डीप पाहणार आहोत, जे पिटा ब्रेडसोबत जनरली खातात किंवा वेफर्स किंवा सलाद असे हे डीप असतं त्यासोबत खायचं. तर आज बघूया ॲव्होकाडोसोबत हे कसं लागेल. अत्यंत पौष्टिक असं हे हमस होणार आहे. यासाठी आपण ॲव्होकाडो हे फळ व्यवस्थित सोलून त्याचा गर काढतो आहे. हा गर काढल्यानंतर याला आपण छान व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. हे जसं व्हिडिओत दिसत आहे त्या प्रकारात सहजतेने हे सोलल्या जातं आणि बारीक पण केल्या जातं. बघा, हे अतिशय पौष्टिक पद्धतीने मी करणार आहे, त्यामुळे चवीला तर छान होणारच आहे, पण झटपट होणार आहे. हे मी ओले हरभरे घेतलेले आहेत. ओले हरभरे घेऊन मी हे वेगळ्या पद्धतीने करते. यासाठी हमससाठी जनरली रात्रभर चणे भिजत घालतात आणि मग त्याचं हमस बनवलं जातं. परंतु हे झटपट होणारा हमस असल्यामुळे मी या पद्धतीत हे बनवते आहे. हे दाणे छान सोलून घ्यायचे, हरभऱ्याचे दाणे किंवा याला कोणी चणे पण म्हणतं, चण्याचे दाणे. ओल्या हरभऱ्याचे दाणे छान सोलून घेऊन मग आपण त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ पण घालणार आहोत. आता बघा, छान छोट्या वाटीवर दाणे झाले आहेत. मग मी तुरीचे दाणे घेतले आहेत आणि मोड आलेले मूग आणि ॲव्होकाडो असं हे सगळं साहित्य घेते. आणि इथे मी सरसोचं तेल थोडंसं घेतलं आहे. त्यात हरभरे, त्यानंतर तुरीचे दाणे आणि मग घेते आहे आता मी मोड आलेले मूग आणि हे छान परतवून घेणार आहे. हे परतवून घेतले की त्याला एक छानशी त्या तेलाची चव येते. जनरली यात ऑलिव्ह ऑइल वगैरे किंवा तिळाचं तेल असं वापरतात, परंतु मी इथे सरसोचं तेल घालते. याने चव खूपच छान येते. म्हणजे आपण भारतीय लोक छान चवीनं हमस खाऊ शकतो. नाही तर आपल्याला त्या तेलांची सवय नसते ना, तर मग आपण एकदम एन्जॉय नाही करू शकत त्या गोष्टीला. तर मग मी यासाठी परतवलेले दाणे घेतल्यानंतर त्यात हिरवी मिरची, थोडंसं आलं, जिरं, लसणाची पाकळी आणि ॲव्होकाडो असं हे सगळं टाकून मिक्सरमध्ये थोडंसं पहिल्यांदा बारीक करून घेते. माझं ते छोट्या पॉटमध्ये मावत नसल्यामुळे मग मी मोठा पॉट घेतला आणि यात थोडंसं 2 छोटे बाउल भरून पाणी घातलं आणि छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला खूपच छान लागते. आता हे थोडंसं प्लेटमध्ये मी पसरवून घेते की जेणेकरून डीप खाताना आपल्याला असं भरपूरसं छान घेता येईल व्यवस्थित. याला थोडंसं डेकोरेट करते, कारण याच्यात तीळ हा घटक फार महत्त्वाचा असतो हरभऱ्या एवढाच. त्यामुळे मी इथे काळे तीळ पण घेतलेले आहेत आणि पांढरे तीळ पण. तर मी थोडंसं सरसोचं तेल घेतलं आहे, थोडं गरम करून त्यात हिंग घातला आणि ते मिक्स करून छान याच्यावर छान पसरवून घेतलं. म्हणजे त्या तेलाची चव खूप छान लागते. असं हे सुंदर असं रंगतदार असं हे हमस दिसतं आहे, झटपट होणार. आणि आपल्याकडे जर पार्टी असेल, काही दुसरं असेल किंवा कोणी येणार असेल, झटकन थोडंसं लाईट काही पण द्यायचं असेल तर हे आपण पटकन करू शकतो. ओले हरभरे नसतील तर आपण चणे तर किंवा हरभरे ज्याला म्हणतो आपण ते भिजत घालूनही करू शकतो. परंतु या दिवसात ओले हरभरे मिळतात, तर आपण याचा एक फायदा घेतला आहे. पहा, खूप सुंदर असं हे छान हमस दिसतं आहे. आणि यासाठी मी थोडेसे आपले बटाट्याचे वेफर्स घेतले आहे. ते छान लागतात यामध्ये असे बुडवून खायला. लहान मुलांना काय, मोठ्या माणसांना काय, जे कोणीही आलं तरी त्यांना हे खायसाठी इतके छान वाटतात की पटकन खाल्ल्या जातं.